रिक्षा चालकांना या ठिकाणी प्रमाणपत्र वाटण्यात आलेलं आहे। आमचे सगळे नगरसेवक आणि यांच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिरामध्ये त्यांना योग्य मदत करण्यात आलेली। तर त्या सगळ्यांनी आज या ठिकाणी शिवसेना आपले शिवसेनेचे आमचे नेते आणि महाराष्ट्र शासनाचे उपसभापती सचिन भाऊ वाईर यांच्या हस्ते त्यांना ते प्रशस्तीपत्र मिळवण्याची अपेक्षा होती, परंतु बोरिवलीच्याच कार्यक्रमामध्ये फार उशीर झाल्यामुळे सचिन भाऊंना प्रोटोकॉल तोडून त्यांना येणं थोडंसं कठीण झाल्यामुळे येता आलं नाही आहे, परंतु त्यांना त्या सगळ्या सर्टिफिकेट वितरण करण्यात आलेलं आहे। भाऊंनी त्या सगळ्यांना व्हिडिओ कॉलद्वारे त्या सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। मराठीच्या बाबतीत त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। काल त्यांना सगळ्यांना स्वतःला भाऊंनी विधानभवनमध्ये बोलावून घेतलेलं आहे। सर्व रिक्षा चालकांना त्यांना भेटून त्यांनी त्यांचं त्यांना भेटले, ते तिकडे आहेत। आणि आजचा कार्यक्रमसुद्धा फार सुंदर आणि आम्ही सगळे त्या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी आम्हालाही येता आलेलं नाही आहे, परंतु कार्यक्रम फार सुंदर आणि रिक्षा चालकांना आजची सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली। जेवढ्यांना सर्टिफिकेटबरोबर त्यांना गणवेशसुद्धा देण्यात आलेला। त्यांच्या तिथे सर्व रिक्षा चालक आमचे दिवसभर पण त्यांच्यासाठी जेवणाची वगैरे व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली शिवसेनेच्या या दिवशी विधानसभेच्या वतीने। आणि या सर्व रिक्षा चालकांना मराठी बोलण्यासाठी त्यांना आम्ही प्रोत्साहित केलेलं आहे। त्याचबरोबर मराठीचा सन्मान करण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे। मराठीचा सन्मान जितका आपण मराठी शिकले आहोत, त्याबरोबर मराठीचा सन्मान, मराठी भाषेबद्दल आदर आणि मराठी माणसाबद्दल आपुलकी, या 3 शब्दांमध्ये आपण मुंबईसारख्या शहरामध्ये राहून लोकांची मनं जिंकू शकतो। ते आता शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं, आम्ही सुद्धा ते सांगितलं। मालाड स्टेशनपासून अप्पापाड्यापर्यंतचे 2-3 स्टँड आहेत। याच्यामध्ये 1500 रिक्षा चालक आहेत। यांच्या या सगळ्या सर्टिफिकेट्स वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आज घेण्यात आला। आणि प्रकाशदादांच्या इथे जवळजवळ 15,000 रिक्षा चालकांना देण्याचा कार्यक्रम त्या लोकसभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला।